नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. काँग्रेस राष्ट्रवादीचं जागा वाटपाचं घोडं अखेर पळू लागलंय आणि काही दिवसात ते चौफेर पळू लागेल, कारण काँग्रेस राष्ट्रवादीचं जागा वाटप आता जवळपास निश्चित झालंय. जवळपास एवढ्या करता की 20 जागांचं वाटप झालेलं आहे. म्हणजे 20-20 जागांचं, दोन्ही पक्षांना 20-20 जागा. 8 जागांवर घोडं अडलंय आणि या 8 जागांचा तिढा पुढच्या काही दिवसात, कदाचित पुढच्या काही तासात सुद्धा सुटू शकतो. मात्र ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीचं वाटप झालंय त्यावरून काही प्रश्न उपस्थित राहत आहेत. एक, काँग्रेसमध्ये असं एकदम काय निर्माण झालं की शरद पवार यांच्यासमोर काँग्रेस झुकली? कोकणात काँग्रेसला एकही जागा नाही. नंदुरबारची जी पारंपरिक जागा होती काँग्रेसची, ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ शकते. तिकडे भंडारा गोंदियामध्ये सुद्धा जोरदार खलबतं सुरू आहेत. ज्या या उर्वरित जागा आहेत ती कोणाच्या बदली कुठली जागा कोणाला द्यायची आणि तिथे तिसऱ्या आघाडीतले अन्य घटक कोण घेणार? राजू शेट्टी काँग्रेस बरोबर जाणार का राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर? प्रकाश आंबेडकर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहे, काँग्रेस बरोबर जाणार का राष्ट्रवादी काँग्रेस सोबत? नारायण राणे भाजप सोडणार का? आज राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर अवतान दिलंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं नारायण राणे यांना जर का शब्द दिला असेल तर ती जागा परत राष्ट्रवादीलाच गेली, म्हणजे काँग्रेसची एक जागा कमी होणार. या सगळ्यात पवारांच्या पॉवर गेम पुढे काँग्रेस नमलीये का, किंवा पवारांच्या पॉवर गेममध्ये काँग्रेस फसले का, याबद्दल आपण बातचीत करणार आहोत. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अरुण सावंत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. यासोबतच केशव उपाध्याय आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते, आणि जयदेव डोळे आहेत आपल्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार. सगळ्यात आधी आपण काँग्रेसच्या प्रवक्त्यांपासून सुरुवात करूयात. सावंतजी, ज्या पद्धतीनं आतापर्यंत 20-20 जागांचं वाटप झालंय, 8 जागांवर अजूनही खलबतं सुरू आहेत. तुम्हाला असं वाटतं 8 मधल्या 6 जागा तुम्हाला येतील, 7 जागा तुम्हाला येतील, का 2 जागा तुम्हाला येतील? काय वाटतं तुम्हाला? आपण म्हटल्यानुसार पूर्ण 50-50% जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे. त्याच्यामध्ये 24 जागा ह्या काँग्रेस पक्षाला मिळतील आणि 24 जागा ह्या आम्ही राष्ट्रवादीसाठी सोडणार आहोत. काही तासातच तुम्हाला हा रिझल्ट सर्व दूरचित्रवाणींना आणि वृत्तपत्रांनासुद्धा मिळालेला असेल, हे मी तुम्हाला इथे ठामपणे सांगू इच्छितो. पण जो नारायण राणे यांच्या जागेचा विषय, नारायण राणेंना दिले राष्ट्रवादीने ऑफर. जर का नारायण राणेंनी भाजप सोडली तर ते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभे राहणार, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित त्यांच्या तिकिटावरही त्यांना निवडणूक लढवायला देऊ शकते लोकसभेची. म्हणजे ती जागा ही काँग्रेसची गेली आणि रायगडमधली जागा तर काँग्रेसची नाहीच आहे, ती राष्ट्रवादीकडेच राहणार. म्हणजे कोकणातनं काँग्रेस साफ. काय सांगा, काँग्रेस हरली काँग्रेस? काँग्रेस कोकणातून साफ होणार नाही, काँग्रेस तिथे जिवंत आहे. फक्त एवढंच होणार आहे की नारायण राणे हे सध्या काँग्रेस सोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. एक प्रकारे ते बीजेपीमध्येच गेल्यासारखे आहे. आणि जर राष्ट्रवादींची त्यांची साठगाठ झाली तर कदाचित राष्ट्रवादी त्यांना खुश करण्याकरता कोकणातली जागा देऊ शकते. परंतु कोकणातून काँग्रेस संपली असं मुळीच म्हणता येणार नाही, कारण आजही कोकणामध्ये काँग्रेसला मानणारे लाखो लोक भेटतील, फक्त तिथे आमची सीट नसेल एवढाच फरक असेल. बर का तुमच्यात? आणि म्हणजे जो आरोप केला जातो भाजपवर, भाजपची बी टीम वगैरे, तर नारायण राणे म्हणजे केशव उपाध्यायांना प्रश्न आहे. केशव उपाध्याय, असा तर काही प्लॅन नाही ना राष्ट्रवादीच्या बरोबर तुमचा, की काँग्रेसला तिकडे कात्रजचा घाट दाखवण्यासाठी नारायण राणेंना म्हणायचं की तुम्ही राष्ट्रवादीकडनं लढा आणि राष्ट्रवादीसोबत साटेलोट करायचं? जे नगरमध्ये झालं, जे विधानसभा स्थापन झाली तेव्हा मुंबईतही झालं, सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. मिलिंद, एक तर सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेस राष्ट्रवादीने काय करावं हा त्या दोन पक्षाचा प्रश्न आहे. त्यांनी युती करावी, आघाडी करावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्यावरती मी काही भाष्य करणार नाही. मुळात एक गोष्ट लक्षात दिली पाहिजे, ज्यावेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते, मी तर 2-3 गोष्टी आठवण करून देऊ इच्छितो. आपण एवढं आज का त्याचं जाहीर चर्चा करतो आहोत. खरं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी ही सुद्धा यापूर्वी होती अस्तित्वामध्ये. 2014ची लोकसभा हे दोन्ही पक्ष आघाडी करून लढले होते. त्यामुळे आज नव्यानं काहीतरी ते एकत्र येतात असं अजिबात चित्र नाही. ह्याच्यापूर्वी त्यांना 2014ला ते एकत्र लढले असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीने त्यावेळी त्यांना पराभूत केलं होतं.
1995 साली ज्यावेळी शरद पवार काँग्रेसमध्येच होते त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं त्या शिवशाहीचं सरकार आलं होतं, त्यावेळी सुद्धा शरद पवार हे त्याच्यातच होते. त्याच्यामुळे शरद पवारांनी आघाडी केली त्यांच्या पक्षांनी किंवा ते काँग्रेसमध्ये होते त्याची वेगळी दखल घ्यावी किंवा त्याचं वेगळं करावं असं मला काही वाटत नाही. त्या दोन्ही पक्ष एकत्र असताना किंवा पवार काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आम्ही त्यांना पराभूत केलं. राहता तुम्ही जे प्रश्न विचारले तुमचं काय बी टीम अमुक टीम, मला असं वाटतं याची स्वच्छ स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी मांडलेली आहे. 14ला सुद्धा आम्ही पाठिंबा मागितला नव्हता, त्यांनी उहून पाठिंबा जाहीर केला. नगरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने पाठिंबा किंवा शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. आता ते शिवसेनेकडनं झालं नाही. स्वतः रामदास कदमांनी काय सांगितलं ते स्वतः राष्ट्रवादी आणि काँग्रेस संपर्कात असल्याचं मला वाटतं तुमच्याकडे ती चर्चा पण मला वाटतं त्या या संदर्भात झाली अशा प्रकारची, असं माझ्या माहितीत जर मला चुकत असेल कदाचित तर त्यामुळे त्या शिवसेना त्यांच्यासाठी प्रयत्नशील होती, भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रयत्नशील नव्हतं. भारतीय जनता पार्टीसाठी भूमिका स्वच्छ स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी हेच विरोधी पक्ष आहेत, त्यांच्या विरोधामध्ये ही पुढची निवडणूक असेल. एक दुसरा असा आहे की मला या ठिकाणी आणखीन त्यांनी कितीतरी एकत्र याच्या गप्पा केल्या तरी सुद्धा आणखीन तिसरी आघाडी काय करणार आहेत, आंबेडकर सोबत यायला तयार नाहीत, असे अनेक प्रश्न या निमित्ताने आहेत ते त्यांनी जरूर सोडावेत. भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावरती लोकांसमोर जात राहील. बरं, पण मग या सगळ्यात तुम्ही फार चलाखीनं हेच सांगितलं नाहीत की नारायण राणे हे तुमच्याबरोबर लढणार, तुमच्या तिकिटावर लढणार, त्यांना तुम्ही सांगितलं राष्ट्रवादीतनं जाऊन लढा किंवा काय? असं नारायण राणेंना राज्यसभेवरती आमच्या मार्फत आमच्या सहाय्याने हे नक्की गेलेत, त्यामुळे तो काही मुद्दा येत नाही. वेगळं सांगायची गरज नाही, वेगळं इथं व्यक्त करण्याची गरज नाही. त्यामुळे आम्ही काही कुणाला शेवटी भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने म्हणजे यशवंतराव चव्हाण किंवा वसंत पाटलांचं खंजीरचं राजकारण जे ज्यांनी शब्दप्रयोग वापरले होते, जो विशिष्ट इथल्या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादींच्या एका नेत्याबद्दल शब्द वापरला जातो, असलं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. खंजीर खुपसण्याचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. त्यामुळे जे आहे ते लोकांच्या विकासाचं राजकारण भारतीय जनता पार्टी करतं. त्यामुळे हा काही विषय तिथे येत नाही. अरुणजी, केशवजी, कदाचित असं तर नाही ना की नारायण राणेंचा खुद्द विश्वास आता बीजेपीवरून उडालाय म्हणून ते कदाचित राष्ट्रवादीची साठगाठ करतायत, असं तर नाही ना? मला वाटतं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या विश्वासाच्या पेक्षा काँग्रेसमधली जी गळती रोज सुरू आहे, लोक सोडून चालली आहेत, भरती सुरू झाली, त्याची चिंता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी अधिक करावी. एक कुठेच दाखवा ना मला, रोज सगळे पराभूत होते काँग्रेस, लोकांची गळती सुरू आहे, 5 राज्यांमध्ये शेवट झाला तुमचा, चिंता अधिक करा. भारतीय जनता 27 निवडणुका पराभूत झाले हो, इतिहास माहिती करून घ्या, थोडा अभ्यास करून घ्या. 28 निवडणुकात पराभव झाला काँग्रेस. सध्या देशामध्ये आताचा येस अगदी एखादा चुकून बाउंड्री गेली म्हणून काय तो प्लेअर भारी नसतो, त्याच्याबद्दल चर्चा करायला लागते, ती जास्त महत्वाची असते. कुठे पास झाली असं काय? 28 मोठे भारतीय जनता पार्टी संपुष्टात आली, माहिती का तुम्हाला? 28 मोठे भारतात संपुष्टात आली. थोडा इतिहासाचा अभ्यास करा हो. अशा 5 राज्यांमध्ये संपुष्टात आली, 5 राज्यांमध्ये इतिहासाचा अभ्यास करा. भारतात काँग्रेस देशामध्ये पराभूत झालं, कुठे राहिलं नाही. कुठे पराभूत झालं माहितीच 3 राज्यांमध्ये पराभूत झाला आणि 2 राज्यांमध्ये तुमचं सरकार आलं नाही. माहिती नाही. 2 राज्यात हंग पार्लमेंट आहे, फक्त एका राज्यात काँग्रेसला यश मिळालंय, काही माहिती नाही. केशवजी, 3 राज्यात तुम्ही संपलात, 2 राज्यांमध्ये नाही करता येतो. 3 राज्यांमध्ये काँग्रेसने हरवलं तुम्हाला आणि 2 राज्यांमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त मत आहेत, दुसरे आले पक्ष. अरुणराव, माहिती मान्य करत नाही, जास्त मत आहेत, माहिती घ्या थोडी. माहिती ती तुम्ही मान्य करा. मी सांगतो खोटं बोललं म्हणजे खरं नाही होतं अरुणराव. केशवजी, खोटं बोललं मला एवढंच सांगा म्हणजे खरं की 5 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला हाकलून दिलं की नाही जनतेने, एवढं विचारू. आपण मिलिंद भागवताला विचारू. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त. मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारण्याचं माझं काम आहे. जनतेच्या वतीने जनतेच्या मनातले प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि म्हणून आपण जयदेव डोळे सरांच्याकडे जाऊया. डोळे सर, मला विचारा ना. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाटाघाटीत तुम्हाला असं तुर्तास असं वाटतंय, प्रथमदर्शनी जे काही चित्र दिसतंय, काँग्रेसच्या वाट्याला घाटा आलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फायदा आलाय असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय? म्हणजे प्रामुख्यानं कोकणातल्या जागांवरनं तर तेच स्पष्ट होत आहे की काँग्रेसला स्थानच नाही कुठे. तसं काही दिसत नाही. कारण कसं आहे की राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद आल्यावर
त्यांच्या लक्षात आलेलं आहे की प्रादेशिक पक्षांना जवळ घेतल्याशिवाय आणि प्रादेशिक पक्षांसमोर नमतं घेतल्याशिवाय काँग्रेस पक्षाला तसं काही भवितव्य नाही. आणि राहुल गांधी अजूनही स्वतःवर पंतप्रधान पदावर दावा ठेवत नाहीयेत. बाकीचे त्यांचे मित्र सांगतायत, पण अजूनही मला वाटतं की राहुल गांधी स्वतः त्या शर्यतीत नाहीत. त्यांना तेवढं शहाणपण आलेलं दिसतंय की पुढची 5 वर्ष किंवा पुढच्या 10 वर्षांनी कदाचित ते पंतप्रधान पदावर आपला दावा सांगू शकतील. त्यामुळे आता त्यांच्या दृष्टीनं जो सर्वात ज्येष्ठ नेता शरद पवारांसारखा आहे, त्या शरद पवारांच्याच घरी काल जी बैठक झाली त्यांनीच पुढाकार घेतला आणि वाटाघाटी केल्या. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याच्याकडे निवडणुकी जिंकण्याचं सर्वात चांगलं शहाणपण आहे, ज्याच्याकडे मोठी इमेज आहे, ज्याचे उद्योगपती मित्र आहेत आणि ज्याचे सर्व पक्षामध्ये मानणारे अनुयायी आहेत, ते शरद पवार आणि राहुल गांधी हे जर एकत्र येत असेल आणि सुरुवातीच्या म्हणजे अजून 2 महिन्यांच्या आतच जर वाटाघाटीमध्ये नमतं घेण्याचं जर ठरलं असेल तर मला त्याच्यामध्ये काही वावगं वाटत नाही. कारण या 3 राज्यांमध्ये सुद्धा काँग्रेसनं जी आघाडी घेतली ती आघाडी स्वबळावर घेतली, पण अन्य राज्यांमध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष अतिशय चांगल्या मुद्द्यांवर उभे असल्यामुळे आणि काँग्रेसला तिथे स्थान नसल्यामुळे प्रादेशिक पक्षांनाच आता पुढाकार घेऊ देण्याची चाल राहुल गांधी करत आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रात कदाचित काँग्रेसनं राष्ट्रवादीला झुकतं माप दिलंय. केशव, याच्यात काय जोडायचंय तुम्हाला? नक्कीच बोला केशव. केशव, माझा आवाज मुळात असं आहे की खरं म्हणजे जयदेव डोळ्यांना ते हो पोचतोय. जयदेव डोळ्यांना नेहमीच राहुल गांधी कौतुकास्पद वाटतात. त्यांच्या सगळ्या आता म्हणजे मांडणीत मी नेहमीच ऐकत आलोय. पण ठीक आहे, काही जणांना काही केलं तरी एखादा मुलगा काही वागला तरी एखादा किती छान नाचला गोळ्या मारण्याचं कौतुक केलं. तुम्हाला आठवतं शब्द वापरा. राहुल गांधी हे देशाचे नेते, एक मुलगा नाही. योग्य शब्द वापरतोय, तुमचंच वर्णन करतोय. मान्य ना, मला मान्य ना. मी किमान बाकी ज्या गोष्टी काँग्रेसकडनं चालल्यात ती भाषा तर वापरली नाहीये मी. चांगली भाषा. तुम्ही पहिला मुलगा वगैरे बोलू नका. सगळ्यात भावी पंतप्रधान आहेत ते. माहितीये मला, माहितीये काय चाललंय, लक्षात ठेवा. भावी पंतप्रधान हो स्वप्नात राहा, माझं काही म्हणणं नाही. स्वप्नरंजन जरूर करावं. चिलीच्या देशात स्वप्नरंजनाची गोष्ट सगळ्यांना माहितीये. पहा अरे स्वप्न बघायची असतात हो. असं काय आता स्वप्नसो नाही बघायची तयारी तुमची. म्हणजे किती निराशा असावी काँग्रेस. मिलिंद बगरे किती निराशा काँग्रेसमध्ये. साधी स्वप्नसो बघायची तयारी नाही त्यांची. ठीक आहे, चला अरुण सोडून दे विषय. मुद्द्यावर येतो मी मुद्द्यावर येतो. मिलिंद मला मुद्द्यावर बोलू दे. मध्ये मुळात असे की काँग्रेसचा राहुल गांधींचं गोंधळलेलं या ठिकाणी मानसिकता स्पष्ट दिसते. माझ्याकडे आजही मला आठवतं 2014 मध्ये ज्यावेळी लोकसभेमध्ये पराभव झाला त्यावेळी काँग्रेसचा एक रिपोर्ट आला होता की आपलं कशामध्ये हरलं. आणि त्याच्यानंतर काँग्रेसने धोरण घेतलं होतं की एकला चलो रे, अशा पद्धतीने आपण आपली स्वतःची ताकद वाढवायची आणि मित्रपक्षांनी कसं आपल्याला स्वातंत्र्य दिलं नाही की त्यांच्यामुळे कसं नुकसान झालं, अशा प्रकारची अनेक विधान त्यात होती. आणि त्याच्यानंतर काँग्रेसने ठरवून एकत्र जाण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला. पण अपवाद वगळता त्याचं यश आलं नाही. उत्तर प्रदेश संपलं, बिहारमध्ये ते कसं महाआघाडीत गेले आणि आता पुन्हा अशा पद्धतीने येणं आणि राष्ट्रवादीने इतक्या जागा घेणं याचा अर्थ काँग्रेस गोंधळलेलं, काँग्रेसने पराभव काय अगोदर स्वीकारला का आपल्याला लढायचं नाही असं ठरवलं मला माहिती नाही. पण राष्ट्रवादीने दिसतं इथे की मोठा वाटा काढून घेतला त्यांच्याकडनं, हे तर दिसतं याच्यामध्ये. मी म्हणजे तुम्ही तुमच्या बाहेरनं पाठिंबा देणाऱ्या अदृश्य घड्याळाची स्तुती करताय का पवारांची स्तुती करताय मला माहित नाही. लोक त्याचा अर्थ काढतील. पण उमेश पाटील, मी वर्णन फॅक्ट सांगितल्या. ठीक आहे, समोर दिसतं ते सांगितलं. शंका फक्त विचारली, बाकी काय नाही. मला कुणाचा स्तुती करायची नाही. मला असं वाटतं की वाटाघाटींमध्ये वाटा तुमच्या बाजूला आला, काँग्रेसचा घाटा स्वीकारलाय. तुम्ही मोठे भाऊ आहात. भाजप शिवसेनेत जसा भाजप मोठा भाऊ आहे तसा थेट दुसऱ्या पक्षात देऊन सूत्र दाखवाय. याच्यामध्ये पवार साहेबांचं व्यक्तिमत्व एखाद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाराष्ट्र याच्यापुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण देश पातळीवर एक आदरणीय असं साहेबांचं व्यक्तिमत्व आहे. ते सर्व पद्धतीनं सर्व पक्षांशी समन्वय साधणारं आणि सर्वांशी जुळवून घेऊन उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली एक महाआघाडी, तिचं स्वरूप काय असेल हे नंतरचा भाग आहे, तो तांत्रिक मुद्दा आहे. परंतु करण्याची एक गुणवत्ता असलेलं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. आता राहिला प्रश्न आपण जो विचारला तो महाराष्ट्रातल्या जागा वाटपाच्या संदर्भातला. जागा वाटप हे शेवटी त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या ताकदीनुसार
आणि त्या ठिकाणच्या कॅन्डिडेटच्या इलेक्टिव्ह मेरिटनुसार ते ठरतंय. राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे महाराष्ट्रात. निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रामध्ये वादातीत आहे. मागचं 2014चा निवडणूक जी आहे ती त्यावेळेची ती लाट होती. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातला मूड जो आहे तो पूर्णपणे बदललेला मागच्या 5 राज्यातल्या निवडणुकांमधून आता लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. जागा वाटप जे आहे ते स्थानिक पातळीवरचे सगळे प्रमुख नेते बसून जे आहेत ते एकमेकाला अडचण न येता उलट एकमेकाची मदत होऊन जास्तीत जास्त जागा ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या कशा निवडून येतील. आता या उरलेल्या 8 मध्ये 6 जागा तुम्हाला मिळणार आणि 2 काँग्रेसला मिळणार का, कसं असणार? म्हणजे तुम्ही नंदुरबार तुम्हाला हवंय, रत्नागिरी तुम्हाला हवंय तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कारण नारायण राणेंना तुम्ही बरोबर घेऊ इच्छिता. आज प्रफुल्ल पटेलांनी खुली ऑफर दिली आहे. इकडे उस्मानाबादमध्ये पण तशी स्थिती आहे. तुम्हाला म्हणजे आणखीन 8तल्या किती जागांवर जागा मिळाला की तुमचं समाधान होणार आहे? एक लक्षात घ्या की प्रत्येक पक्ष हा आपल्या त्या ठिकाणच्या स्थानिक नेतृत्वाच्या मागणीप्रमाणे आणि तिथं त्या पक्षाची किंवा आमच्या पक्षाच्या असलेल्या ताकदीप्रमाणे आम्ही आमची बाजू मांडत आहोत. बरं. दोन्ही नेते एकत्र बसल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेमधली परिस्थिती असेल, नगरपालिकेमधली परिस्थिती असेल, त्या ठिकाणचं जे स्थानिक महत्वाचं नेतृत्व जे आहे ते कुणाच्या बाजूने आहे हे सगळं बघून त्या ठिकाणचा निर्णय होणार आहे. तो काही आम्हाला काही हट्ट एखादी जागा आम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी आमच्याकडे कॅन्डिडेट नाही किंवा आमचं संघटन त्या ठिकाणी मजबूत नाही तर विनाकारण त्या ठिकाणचा हट्ट आम्ही पण नाही करणार आहोत. ज्या ठिकाणी आमचं संघटन मजबूत आहे, आमच्याकडे त्या ठिकाणची नेतृत्वाची फळी, कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे, तिथं आम्ही आग्रह धरणारच आहोत. म्हणजे तुम्ही मोठे भाऊ आहात महाराष्ट्रात. महाराष्ट्रातलं मोठं लहान भाऊ अशा पद्धतीचा कुठलाही दुजाभाव न करता एकत्रितरित्या आपल्याला या निवडणुकीला सामोरं जाऊन जास्तीत जास्त तुमच्याकडे लोकसभेच्या जास्त जागा आहेत. अरुणजी, तुम्हाला मान्य आहे राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे त्यामुळे जास्त जागा त्यांना, आता पण लोकसभेचे जास्त खासदार आहेत तुमच्यापेक्षा. छोटं आणि मोठं असं काही नाहीये. सध्या फक्त काँग्रेस पक्षाने एकच धोरण अवलंबिलेलं आहे आणि ते म्हणजे जातीयवादी शक्तींच्या विरोधात जे जे आमच्या बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन आम्ही या भारतीय जनता पार्टीला सळो की पळो करून सोडणार आहोत एवढं आम्ही निश्चित ठेवलं आणि विजयी होणार. वेळ प्रसंगी 4 जागा कमी सुद्धा स्वीकारणार आहात तुम्ही, त्यात काही गैर नाहीये. आम्हाला या शक्तींना बाजूला साधण्यासाठी जे वाटेल ते आम्ही करू, पण ते योग्य मार्गानेच करू. बरं. जयदेव डोळे, केशव मी येतो तुमच्याकडे. डोळे सर, असं थेट म्हणतात काँग्रेसचे प्रवक्ते की वेळ पडली तर आम्ही 2 जागा कमी पण स्वीकारू, पण आम्हाला भाजपला दूर ठेवायचं आहे. हे काय अचानक यांना सुचलं? काल परवापर्यंत एकमेकांच्या बद्दल भांडणारे लोक. तसं नाही. उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश यादव आणि मायावती यांच्यासमोर काँग्रेस पक्षाची तशी काहीच ताकद नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस स्वतःहून सरकार स्थापन करण्याचा किंवा नंतर अधिकाधिक लोकसभेत खासदार पाठवण्याचा प्रयत्न करणारच नाही. कारण तिसऱ्याचा दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ हे काँग्रेसला कळत नाही असं नाही. म्हणून मला वाटतं आता अरुणराव जे म्हणता आहेत तेच बरोबर आहे की आत्ताच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पंतप्रधान होतील किंवा ते कॅन्डिडेट असतील अशी शक्यताच निर्माण करायची नाही. म्हणजे प्रादेशिक पक्षांना त्या राज्यातल्या समस्यांची जाण असल्यामुळे ते त्या समस्या मांडून व्यवस्थित जागा जिंकतील आणि मग पुढे भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेवरून दूर झाल्यावर मग पंतप्रधान पदाचे. तुम्हाला असं नाही वाटत डोळे सर की कोकणातल्या जर का दोन्ही जागा राष्ट्रवादीनं घेतल्या तर काँग्रेसचं अस्तित्व काय राहणार तिथे? कोकणात काँग्रेसची जुनी तेवढा ताकद असलेले भाग आहेत. हो ना, एक प्रदेश थोडासा हातातून गेल्यामुळे काही राहत नाही. शेवटी राष्ट्रवादीला किंवा अन्य पक्षांना विधानसभेमध्ये सुद्धा तेवढीच जागा मिळण्याची अपेक्षा, उत्कंठा आहे. त्यामुळे आत्ता चाचपणी बघतील आणि विधानसभेपर्यंत स्वतःचं जागा वाटप पूर्ण करून घेतील अशी चिन्ह आहेत. पण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केलं की महाराष्ट्रातलं आपलं नेतृत्व किंवा आपले भाग्यविधाता हे शरद पवार आहेत, अशोक चव्हाण किंवा महाराष्ट्रातले नेते नाहीत. अर्थातच कारण राहुल गांधी शरद पवारांशी थेट चर्चा करत आहेत. राहुल आणि शरद पवार जे ठरवतील ते मला वाटतं सगळ्या नेत्यांना ऐकावं लागेल. त्यामुळे तिथे तरी काही वाद आहे असं काही मला दिसत नाही. अरुणजी, महाराष्ट्रातले तुमचं नेतृत्व हे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांकडेच असणार? नाही, हे मी मान्य करायला तयार नाही. हे पहा, आमचे महाराष्ट्रातील नेते अशोकराव चव्हाण हे सध्या संपूर्ण महाराष्ट्राची धुरा पाहत आहेत. काही जिथे जिथे समजा काही अडचणीचे प्रसंग येतील असेच जे मतदारसंघ तेच फक्त आम्ही दिल्लीला जाऊन तिथे सोडवतो.
त्याचा अर्थ असा होत नाही की शरद पवार आता आमचे महाराष्ट्रातील सर्वेसर्व. शरद पवार हे राष्ट्रवादीचे सर्व आहेत आणि आमचे सर्वेसर्व आहेत सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहेत. त्यामुळे असा काही कोणताही प्रश्न आहे की आम्ही आता शरद पवारांच्या अधीन झालो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतलेत असं समजायचं काही कारण नाही. केशव, काय म्हणजे तुम्हाला राष्ट्रवादीला चिमटा काढायचा का काँग्रेसला? नाही, मला फक्त असं आहे की मी मगापासून ही चर्चा ऐकत होतो आणि मला खरंच फार हसू येत होतं सगळ्या अनेक गोष्टींचं. त्याचं कारण असं 2-3 मुद्दे मांडतो, कारण मला मगाशी आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मित्र म्हणाले त्यांच्याविषयी त्यांनी काही मुद्दे मांडले त्याच्याबद्दल बोलायचं आहे आणि मला आता आपले ठीक आहे ना, आपण मुद्द्यांवर बोलूया. बोला. अरुण रावांपासून सुरुवात करतो. हो, अरुण रावांच्या मुद्द्यांना सुरुवात करतो. इथे जाहीर चर्चेमध्ये सुद्धा मी, कारण ते लगेच आमच्याकडे वळतील म्हणून मी सांगतो, आम्ही ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीमध्ये आम्ही हे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता तर आहेच आहे, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते आहेत अशा पद्धतीने भावना व्यक्त करायचा त्यात काही कुठल्या पद्धतीचं दुमत नसायचं. इथे मात्र अरुणराव जाहीर एकीकडे स्वतः आम्ही शरण गेलोय, आम्ही जागा सोडल्यात, आमच्यासाठी काही महत्वाचं नाही असं मी कधीच म्हणाल नाही. केशवराव नको ते शब्द तुम्ही आपल्या तोंडावर. आणि दुसरीकडे शरद पवार मात्र अहो तुम्हीच म्हणालात ना की आमच्यासाठी, आता तुमचं वाक्य होतं आमच्यासाठी काय ते जातीवादी शक्तींना पराभूत करणं महत्वाचं आहे. बोललो नाही. अरुणराव चर्चेमध्ये काही तुम्ही नवीन आहात, मुद्दा मांडा. तुम्ही मुद्दा मांडा नसतील मी बोललो नाही. केशवराव बोलू नका. तुम्ही माझ्या समोर कदाचित नवे असाल, मी नवा नाही. सांगितलं पाहिजे नियम. अहो नवे बर दुनिया टीव्हीला माहितीये सगळ्यांना, थोडं नियम पाळले पाहिजे. नवीन तुम्ही सिद्ध करू नका, थोडं ऐका, मध्ये बोलू नका. ठीक आहे, मुद्दा पूर्ण करा तुम्ही. दुसरं त्यातला सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा माझ्याकडे आता मी सहज गेल्या 4 वर्षातली आकडेवारी आठवत होतो. राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ, आणि हे एका अर्थाने त्याच्यामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये आमच्या राष्ट्रवादी मित्र म्हणले आमच्या 4 वर्षात ताकद वाढली आहे. माझ्याकडे गेल्या 4 वर्षातली पर्सेंटेज वाईज आकडेवारी आहे वेगवेगळ्या सकाळच्या निवडणुकांमधली. त्या सगळ्या निवडणुकांमध्ये पर्सेंटेज आणि जागांची टक्केवारी आणि मिळालेल्या जागा हे असं सांगतं की 1 नंबरला भारतीय जनता पार्टी आहे, 2 नंबरला अगदी विधानसभा 2014च्या विधानसभेपासून ते आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपर्यंत 2 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, 3 नंबरला कुठे काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि काही ठिकाणी शिवसेना, आणि 4थ्या नंबरला पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेना. अशा पद्धतीचं ओव्हरऑल सगळ्या मतांची टक्केवारी, मतांच्या जागा आहेत. पण असं असताना सुद्धा सरसकट शरणागती पत्करून काँग्रेस जर राष्ट्रवादी असेल तर आमचं काहीच म्हणणं 2 पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी जरूर सोडवावा. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला अरुणजी काही बोलायचं आहे? केशवरावांनी हे स्टॅटिस्टिक कुठून आणलं हे आता मला एकदा त्यांना पर्सनली भेटून विचारावं लागणार. हे कोणतं स्टॅटिस्टिक्स सांगतायत? आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. मात्र बेधडकमध्ये पुढच्या भागात आपण 3-4 महत्वाच्या विषयांकडे वळणार आहोत. ज्या 8 जागांचा तिढा अजूनही कायम आहे त्या 8 जागांपैकी कुठल्या जागा राष्ट्रवादीकडे जाणार आणि कुठल्या जागा काँग्रेसकडे जाणार, यासोबतच तिसऱ्या आघाडीतले काही घटक पक्ष आहेत ते नेमके कोणाकडे आहेत. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आहेत हे ठीक आहे, पण ते शरद पवारांकडे आहेत का काँग्रेसकडे झुकलेत? आणि आपण नीट जर का पाहिलं तर स्वाभाविकपणे हे तिसऱ्या आघाडीतले नेते, उदाहरणार्थ राजू शेट्टी, यांचा कल निश्चितपणे पवारांकडे जास्त आहे. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं जे जागा वाटप आता झालेलं आहे 20-20 जागा दोघांना निश्चित झालेत. मात्र उरलेल्या 8 जागांमधल्या कोणत्या जागा कोणाला, आणि यात राजू शेट्टींसारख्या अन्य मित्र पक्षांना नेमकं कोण आपल्या कोट्यातल्या जागा देणार? आणि आत्ता तरी शरद पवार यांच्या एकूणच ऑरा आणि वजनासमोर त्यांचा जो पॉवर गेमचा खेळ असतो ना राजकारणातला पडद्यामागचा, त्यात काँग्रेस फसले का? कारण कोकणात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असं आत्ता तरी दिसतंय, जवळपास स्पष्ट झालंय. याचबद्दल आपण बोलतो. अरुण सावंत आहेत आपल्यासोबत, उमेश पाटील आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्षांचे प्रवक्ते, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे आहेत, आणि केशव उपाध्याय आहेत भाजपचे प्रवक्ते. डोळे सर, या सगळ्यात तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे ठीक आहे काँग्रेस असं म्हणतंय की आम्ही भाजपला बाहेर ठेवायला, सत्तेच्या बाहेर ठेवायला वेळप्रसंगी 2 जागा कमी स्वीकारू, पण जर का दीर्घकालीन राजकारणाचा विचार केला तर याच्यात काँग्रेसचं थेट नुकसान नाही दिसत आहे तुम्हाला? हातातल्या 2 किंवा 3 जागा एक मित्रपक्षाकरता, एक राष्ट्रवादी करता, एक भाजपला हरवण्याकरता, अशा पद्धतीने जर का काँग्रेसने जागा सोडल्या तर पुढे त्या जागेवर राष्ट्रवादीच दावा करणार, काँग्रेसला परत मिळणारच नाहीत. मग घाटा कोणाचा? दिवाळीपासून बहुतेक लोकसभा मतदारसंघांमध्ये
या दोन्ही पक्षांनी जनमत चाचण्या सुरू केल्या आहेत. माझे काही विद्यार्थी त्याच्यामध्ये जाऊन आले. तर कुठल्या मतदारसंघात कसं वारं आहे आणि कोणाला काय प्रश्न आणि कोणते पक्ष आवडतात याच्या चाचण्या जवळपास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याचं स्टॅटिस्टिक्स त्यांच्यापाशी आलेलं आहे. त्याचा आधार या चर्चा आणि वाटाघाटी यांना आहे असं वाटतंय. त्यामुळे 7-8 जागा ज्या जाणारच आहेत, म्हणजे जे प्रकाश आंबेडकर म्हणत होते की 12 जागा काँग्रेस नेहमीच हारत आलेली आहे त्या आम्हाला द्या, तर त्या दोघांमध्ये हा वाद असेलच. पण त्याखेरीज जे मित्रपक्ष जास्तीत जास्त आपल्याकडे ओढून आणील तो नेता या निवडणुकीमध्ये अव्वल ठरेल. त्यामुळे आता मित्रपक्ष जास्तीत जास्त कोण मिळवू शकतो यावर त्याचं कौशल्य अवलंबून आहे. आणि मला असं दिसतंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांकडेही मित्रपक्षांची सारखीच आहे आणि शत्रू एकच असल्यामुळे तसा काही प्रश्न येणार नाही असं दिसतंय. डोळे सर, मला तुमच्या बोलण्यातनं एक लगेच प्रश्न आला. आता गवईंसारखा माणूस जो कोणाचंच ऐकायला आता तयार नाही, मात्र त्यांनी असं ठरवलं की काही झालं तरी मी माझ्याच चिन्हावर लढणार, काँग्रेस सोडणार. म्हणजे मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की काँग्रेस सोडणार जागा गवईंना का राष्ट्रवादी सोडणार आपल्या कोट्यातनं? ते त्यांच्याशी चर्चा चाललेली आहे आणि पुन्हा एकंदरीत वरिष्ठ पातळीवर त्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो निश्चितपणे आपल्याला कळेल. गवईंचा आग्रह हा त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हाबद्दलचा आहे. बरोबर. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरचा मूळ पक्ष, खरा बरोबर. ओरिजिनल मूळ पक्ष ते त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे आणि त्या पक्षाच्या नेत्याला स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व हे इतर कुठल्याही निवडणुकीपेक्षा प्रिय असणं हे समजू शकतो. फक्त त्यातली प्रॅक्टिकल सिच्युएशन, उद्याच्याला त्यांना जर उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि तर ते निवडून येण्याच्या दृष्टीनं काय जास्त गरजेचं आहे या गोष्टीचा सोक्षमोक्ष झाल्यानंतर निश्चितपणे त्याच्यामध्ये मार्ग निघू. म्हणजे तुम्ही दोघेही जागा सोडायला तयार आहात? मित्र पक्षांना बरोबर घेण्याच्या करता 1 पाऊल 2 पाऊल मागं घेण्याची काँग्रेस राष्ट्रवादीची दोन्हीची तयारी असली पाहिजे. राष्ट्रवादीची नक्की आहे. बरं डोळे सर, याला काय म्हणायचं नेमकं? हे एवढं सामंजस्य कसं काय अचानक? 1935 सालापासून काँग्रेसला निवडणुकांचा भक्कम अनुभव आहे. त्यामुळे कधी माघार घ्यायची आणि कधी जिंकायचं हा शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा महाराष्ट्राला परिचित आहे. तर त्या सर्वांचे अनुभव गाठीशी असल्यामुळे मला नाही वाटत की राहुल गांधी सारखा आता उभारी घेणारा नेता आपल्या पक्षाची नाचक्की करून घेईल 1-2 जागांसाठी. त्यामुळे मला वाटतं राहुल गांधी यांचं जे काही आता अनुभव राजकीय पक्व होत चाललेला आहे आणि त्याला जोड शरद पवारांसारख्या किंवा अन्य राजकीय नेत्यांसारख्या नेत्यांची त्यांना जोड मिळते. तर मला वाटतं थोडीशी हे प्रवक्ते म्हणाले तसं 2 पावलं माघार घेणं काही हरकत नाही. पण नंदुरबार सारखी पारंपरिक काँग्रेसकडे असलेली, म्हणजे नंदुरबार जेव्हा तयार झाला मतदारसंघ तेव्हापासून काँग्रेसकडे मतदारसंघ आहे. काँग्रेस अशी सहजासहजी सोडून दिली राष्ट्रवादी करता? कारण गावीत जे आहेत सध्याचे, जे माजी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राहिलेत राष्ट्रवादीच्या कोट्यातनं, ते आले तर राष्ट्रवादीतच येणार. तशी सध्या खलबतं सुरू आहेत, अंतिम टप्प्यात आहेत. म्हणजे भाजपला तर फटका आहेच. डोळे सर, स्थानिक नेत्यांचं काय असतं की ते मी सांगतोय लोकसभेच्या निवडणुकीमधून विधानसभेच्या ज्या 6-7 मतदारसंघांची जागा असते त्यावर त्यांचा जास्त डोळा असतो. म्हणूनच महाराष्ट्रातले काही खासदार लोकसभेमध्ये आपली मुद्रा व्यवस्थित उमटू शकत नाही. त्याचं ते कारण आहे, एकदा लोकसभेमध्ये तिकीट मिळालं किंवा चिन्ह मिळालं तर लोकसभेमधल्या 4-6 विधानसभा मतदारसंघांवर आपलं प्रभुत्व गाजवता येतं. त्यासाठी जी धडपड चालू आहे ती आता लोकसभेमध्ये तितकी तीव्र दिसणार नाही, ती नंतर दिसू लागेल असं मला वाटतंय. बर केशव उपाध्ये, तुमचे 2 सहकारी जाणार अशी चर्चा आहे आणि दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रामुख्यानं गळ घातली. एक तुमचे कोकणातले दिग्गज आत्ताचे मित्र असलेले सहयोगी पक्ष ज्यांचा आहे तुमचा ते नारायण राणे, आणि दुसरे गावित ज्यांची मुलगी सध्या खासदार आहे आणि ते स्वतः विविध केसेस आहेत त्यांच्यावर तुम्ही काहीतरी त्यांना शब्द दिला होता वगैरे असं आम्ही गेले बरेच दिवस ऐकतोय. या दोनही जागा तुमच्या आहेत, ते दोघेही आता राष्ट्रवादीत चाललेत. असं हायपोथेटिकल प्रश्नांवरती आत्याबाईला मिशा असत्या तर काय झालं असतं, अशा जर तरच्या प्रश्नांवरती उत्तर मुळामध्ये देता येत नसतात. ही सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या विषयामध्ये जसे दिवस स्पष्ट होतील, कुणाची माणसं कशी गळत आहेत, कोण आत्ताचे नेते कुठे जात आहेत,
कशी आता परिस्थिती बदलत चालली राजकीय परिस्थिती हे आगामी काळात कळणार आहे. त्यामुळे आज त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली, आघाडी झाली, त्यांच्यात एकमेकातला विश्वास किती हे अनेक वर्ष महाराष्ट्र बघतोय. शरद पवारांबद्दल काँग्रेसमध्ये किती विश्वास आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं काय मत आहे, अशा अनेक गोष्टी बघतोय. पण मला त्या विषयात आज जायचं नाही. त्या दोघांना स्वप्नरंजनात राहायचंय. सॉरी, अरुण राव तर स्वप्नच बघत नाही, काँग्रेस स्वप्नच बघत नाही. पण ठीक आहे, आमचे एनसीपीचे मित्र स्वप्न बघत असतील, त्यांना स्वप्न बघायला शुभेच्छा देतो. त्यामुळे आज त्यांना त्या आघाडी होत असेल तर शुभेच्छा देतो. अख्खा महाराष्ट्र ज्यावेळी युतीची चर्चा होईल त्यावेळी नक्की तुम्ही चर्चा करू. अरुण राव, पुन्हा मध्ये बोलू नये इतका किमान सभ्यता संकेत पाळला पाहिजे. किती वेळा तुम्हाला काँग्रेसला सांगावं लागतं. काँग्रेस मला मान्य आहे का थोडं इतकं आतताईपणा करू नये. अरुण राव आता मी बाकी सगळे बोलतात, मी गप्प बसलो. नसतंच बोलायचं मध्ये, काही आतताईपणा नसतो करायचा, संकेत पाळायचे असतात. ते कुठे तुम्हाला काय म्हणतात त्याला उत्तर देत आहेत. नाही, माझं उत्तर पूर्ण होऊ द्या ना. मध्येच तिसऱ्या वाक्याला बोलायचं, तिसऱ्या वाक्याला मध्ये बोलायचं. ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल तुम्ही काहीच सांगितलं नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारला की नारायण राणे आणि गावित हे दोघे तुमच्याकडनं चालले नाही, हे दोघं राष्ट्रवादीत चालले आहेत. तुमचा आणि राष्ट्रवादीचा काही समझोता आहे का की आमचे दोघं येतील, पुढे जागा आम्हालाच मिळतील? मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वच्छ स्पष्ट उत्तरापूर्वी दिलंय. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी हे आमचे राजकीय विरोधक आहेत. त्यांच्यासारखं समान शत्रू एकच आहे अशी आमची भूमिका नाही. आमचे राजकीय विरोधक आहेत. शत्रू आणि राजकीय विरोधक ही सभ्यता आणि संस्कृतीचा भाग आहे. तो भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही पाळतो. आम्ही शत्रू मानत नाही. दुसरं त्यातलं सगळ्यात एक महत्वाचं हायपोथेटिकल प्रश्नांची उत्तरं. आणि म्हणून म्हणालो की अजून काही दिवस थांबा, आणखीन काही अजून चित्र फार वेगळं बघायला मिळणार आहे. त्या चित्राचा आज यांना दोघांना आघाडी झाली आहे त्यांचा करू. आणि तिसरा अरुणाच्या प्रश्नाचं उत्तर देतो शिवसेना भाजप युतीबद्दल. असं आहे की ज्यावेळी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची चर्चा या चॅनलवर मिलिंद भागवत परत घेईल त्यावेळी तुम्ही जरूर या आणि त्यावेळी आपण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जरूर करू. आज तुमच्या आघाडीबद्दल चर्चा आहे, व्हावी त्या आनंदात तुम्हाला प्रश्न विचारला होता. एवढं तुम्हाला लागण्यासारखं काही कारण नव्हतं. ठीक आहे, आपण उमेश पाटील यांच्याकडे जाऊ. उमेश पाटीलजी, तुम्हाला असं वाटतं की भाजपचा तुम्हाला थेट छुपा पाठिंबा आहे, म्हणजे नारायण राणे नाराज आहेत, गावित नाराज आहेत, तर ठीक आहे बुवा, जाऊ दे त्यांना राष्ट्रवादीत, नंतर राष्ट्रवादी आहेच भाजपसोबत? अजिबात असं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि देशाच्या पातळीवर पवार साहेब ह्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधातल्या समविचारी पक्षाला एकत्रित करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावत आहेत. आणि पवार साहेबांवर मग तृणमूल काँग्रेस असेल किंवा चंद्रबाबू नायडू असतील किंवा आणखी वेगवेगळे जे प्रादेशिक पक्ष आहेत, हे पवार साहेबांच्या व्यक्तित्वावर विश्वास ठेवतात. याचाच अर्थ पवार साहेबांच्या विचारधारेशी ते समरस आहेत किंवा त्याच्यावर त्यांची विश्वास आहे. संपूर्ण देशातले सगळे वेगवेगळे पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस पक्षाबरोबर जोडून देण्याचं काम पवार साहेब स्वतः नेतृत्व करतायत. असं असताना अशा पद्धतीच्या ज्या शंका कुशंका ज्या उठवल्या जातात ते जाणीवपूर्वक काही भारतीय जनता पार्टीमधलीच मंडळी त्या पद्धतीची आवई उठवण्याचा प्रयत्न करत असतात आणि कुठला तरी एखाद्या वाक्याचा कुठला तरी संदर्भ देऊन त्याला ते जोडत असतात. पण काही दिवसांपूर्वी अजितदादांनी म्हटलं होतं की भाजपचे सुद्धा अनेक नेते, काही आमदार, काही खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यावरच म्हणजे तुमच्या या 24 जागांमध्ये काही आहे त्यांच्याकरता? मी हे पहा, या सगळ्या गोष्टी काही लगेचच आता उघडपणे माध्यमांच्या समोर सांगायच्या गोष्टी नसतात. पण तरीही अजितदादा जे म्हणाले त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे. 2014चं त्यावेळेचं जे वातावरण होतं त्या काळामध्ये काही लोक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. भारतीय जनता पार्टीचं जर 50% निवडून आलेल्या लोकांमध्ये जे आहेत ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधलेच आमचे मातब्बर नेते तिकडे जाऊन निवडून आलेले आहेत. म्हणजे ते एक भाग आपण जर सोडला त्या संदर्भातला, तर आता वातावरण बदललेलं आहे. वातावरण बदलल्यानंतर अनेक शिवसेनेचेही आणि भारतीय जनता पार्टीचेही प्रमुख लोक, प्रमुख त्यांचे असलेले उमेदवार, नेते यांच्याकडून आमच्याकडे येण्याचा मार्ग जो आहे तो आता हळूहळू त्यांना सुकर वाटायला लागलेला आहे. आणि छोटे मोठे नव्हे, मातब्बर काही मंडळी जी आहेत ते आमच्या पक्षाच्या बरं ठीक आहे. आधी चर्चेच्या शेवटाकडे जाऊयात. केशव, मी येतो तुमच्याकडे. चर्चेच्या शेवटाकडे जाऊयात. अरुणजी, मगाशी तुम्ही असं म्हणाला होतात की वेळ पडली तर भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी आम्ही माघारही घेऊ. तुम्ही या काँग्रेसच्या, ही तुमची वैयक्तिक मत आहे का काँग्रेसची भूमिका आहे, हे मी याच्याकरता विचारतोय की याचा अर्थ स्पष्ट होतो काँग्रेस वेळ प्रसंगी 2 जागा राष्ट्रवादीला द्यायला तयार आहे जर का भाजपला हरवायचं असेल तर, असं म्हणते काँग्रेस? हे पहा, मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथे आलेलो आहे. त्यामुळे याचा अर्थ मी जे बोलतोय ते काँग्रेस पक्षाचं धोरण हेच बोलतोय मी. त्यामुळे वेळ प्रसंगी जर 1-2 जागेकरता जर कुठे काही अडत असेल तर आम्ही एक पाऊल मागे जाण्याकरता तयार आहोत. परंतु आम्हाला विजय
हे आमचं अंतिम साध्य असेल. म्हणजे लक्ष असेल. पवारांच्या पॉवर गेम मध्ये नाही. काँग्रेस फसली नाही हे मात्र मी मानायला मुळीच तयार नाही. पवारांच्या पॉवर गेम मध्ये फसायचा काँग्रेसला प्रश्नच येत नाही. काँग्रेस हा काही छोटासा एखादा खड्डा नाही, हा महासागर आहे, लक्षात घ्या. शरद पवार हे आमच्या महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मातब्बर नेते आहेत, हे मात्र मी जरूर मान्य करेन. बर ठीक आहे. उमेश पाटीलजी, तुम्हाला असं वाटतंय मग ठीक आहे, आता तुम्ही एकत्र लढणार आहात, पण तरी पवारांची पॉवर जास्त आहे महाराष्ट्रात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण आणि या सगळ्या नेत्यांपेक्षा? पवार असंच सिद्ध होतंय ना? साहेबांची अमुक एकापेक्षा किंवा काँग्रेसपेक्षा किंवा अमुक एखाद्या पक्षापेक्षा पॉवर जास्त आहे का, अशा अर्थानं मी बोलणार नाही. बरं. पवार साहेबांची महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संपूर्ण देशामध्ये त्या परिस्थितीनुरूप जी आहे ती प्रचंड अशी ताकद आहे, ती एक मोठी शक्ती आहे. बरं. पवार साहेबांची उभी हयात 50 वर्ष संसदीय कारकिर्दीला पवार साहेबांच्या झालेत. ठीक. पवार साहेबांच्या शब्दाला एक अत्यंत स्वरूपाचा मान, महत्व, आदर हा काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा दिला जातो. काँग्रेस तुमच्या वाट्याला जास्त देणार आहे घाटा पत्करून, तुमच्याकरता ही चांगली घाटा बातमी आहे. काँग्रेस केशव- पक्षाचा घाटा होणार नाही. बर. काँग्रेस 2014च्या निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या संख्येमध्ये जसा घाटा झाला तसा पद्धतीचा घाटा होणार नाही. ठीक आहे. जे काही जागा वाटप केशव होईल उपाध्ये 30 सेकंद. त्याच्यातून म्हणजे निवडून आलेले जे लोक असतील खासदार, हो. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा हा निश्चितपणे फायदा झालेला असेल. ठीक आहे, आपण बघूयात नंतर. केशव उपाध्ये 30 सेकंद, वेळ संपली. अगदी 30 सेकंद फक्त आठवण करून देऊ इच्छितो. इतका शरद पवारांना मान आहे, इतका शरद पवारांना मान आहे की शरद पवारांनी जेव्हा 1998 साली निवडणूक लढवायची ठरवली तेव्हा काँग्रेस पक्षाने थेट त्यांना काढून टाकलं. म्हणजे राजीनामा नाही, काढूनच टाकलं ते तिघांना. इतका मान आहे. त्यामुळे ठीक आहे, मला त्यात आक्षेप काही नाही. त्यानंतर ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी ज्या मुद्द्यावरती शरद पवार वेगळे झाले होते ते सगळे मुद्दे शरद पवारांनी गुंडाळून ठेवले, राष्ट्रवादी पक्षाने सगळे मुद्दे गुंडाळून ठेवले. ठीक आहे. ही विश्वासार्हतेचा भाग असतो. ठीक आहे, आणि केशव ते उपाध्ये काँग्रेस हा सर्वोच्च इतिहास- नेते इतिहास- सुद्धा पवार साहेबांना इतिहास सगळ्या गुरु भागात मानतात. जरूर करा. जयदेव त्याचं डोळे. काही म्हणणं नाही. जयदेव आपले सर्वोच्च नेते देशाचे पंतप्रधान सुद्धा पवार साहेबांना राजकीय गुरु मानतात. जयदेव डोळे. त्यामुळे आपण आता आपल्या- वेगळं प्रमाणित करण्याची राजकीय- आवश्यकता नाही. डोळे सर, बरोबर वेळ ना, संपली असं- आपली, पण 30 सेकंद शेवटची नाही, तुम्हाला वेगळं मी देतो. प्रमाणे कोण या करणार? विषयाचा समप करताना तुम्हाला असं वाटतं की आतापर्यंतच्या वाटाघाटीत काँग्रेसच्या वाट्याला घाटा आलाय आणि राष्ट्रवादीकडे वाटा गेलाय, पवारांचा पॉवर गेम यशस्वी होतोय पक्षाच्या करता? थोडक्यात 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ नाही देता येणार. कर्नाटकात जनता दल एस पुढे काँग्रेसनं नमतं घेतलेलं आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीशी वाटाघाटी करण्याची तयारी झालेली आहे. माकन यांनी राजीनामा दिलेला आहे. ईशान्येकडे बऱ्याचशा प्रादेशिक पक्षांशी काँग्रेसनं जुळतं मिळतं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं काँग्रेसला आता एक साक्षात्कार झालेला आहे की प्रादेशिक पक्षांना बळ दिल्याबरोबरच आपलंही बळ वाढतं आणि प्रादेशिक पक्षांचे नेते अधिक जर उजवे असतील तर आपण त्यांच्याशी जुळून घेणं जास्त स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे मला वाटतं राहुल गांधींचं नेतृत्व तेवढं समजूतदार आता होऊ लागलेलं आहे. बरं डोळे सर, तुमच्या बोलण्यातला फक्त उजवा हा शब्द राष्ट्रवादीला पटेल का नाही मला माहित नाही, कारण उमेश पाटील नाही आणि ऐकणारे राष्ट्रवादीचे नेते उजवे राष्ट्रवादी म्हटल्यानंतर जरा हसतील, पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुर्तास तरी आता वाटाघाटी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या झालेत 20-20 जागांच्या, 8 जागांचा निर्णय आज संध्याकाळपासून कधीही पुढच्या काही काळात होऊ शकतो. बरोबर, उमेश पाटीलांनी ते नमूद केलं, पुढच्या काही तासात होईल. पण जे काही आत्ता कोकण, मराठवाडा, विदर्भ या सगळ्याचा विचार करता, खरं तर भंडारा गोंदियाबद्दल स्वतंत्र चर्चा होऊ शकते, एवढा तो मोठा विषय आहे. पण तुर्तास तरी काँग्रेसच्या वाट्याला घाटा आल्यासारखं दिसतंय आणि पवारांच्या पॉवर गेम हा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये खूपच जास्त ताकदवार होताना आणि यशस्वी होताना दिसतोय. पाहूयात या 8 जागांनंतर सगळे पत्ते जेव्हा समोर मांडले जातील तेव्हा कळेलच पॉवर बाज कोण येते. आज या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे मनापासून आभार. वेधडकमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.